मी आता नाटक करेन की नाही सांगता येत नाही, पण सिनेमा जे काही करेन त्यावर तुम्ही असंच लक्ष ठेवावं. अर्थात तुम्हाला आवडेल अशा दृष्टीनेच मी ते करेन. कॉमेडी असेल की नाही सांगता येत नाही, पण वेगळं काहीतरी निश्चित करेन मी. नागपूर महानगरपालिका नागपूर आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं माननीय उपमहापौर, माननीय स्थायी समिती अध्यक्ष, माननीय सत्तापक्ष नेता, माननीय विपक्ष नेता आणि माननीय आयुक्त यांच्या वतीनं आपण जोरदार टाळ्या वाजवून या सत्काराच्या विलक्षण अशा अनुभवाचा आनंद घेऊया. सन्मान चिन्ह आणि 5 लाख रुपयाचा धनादेश, त्याचबरोबर हा भव्य दिव्य असा देखणा हारही मामांच्या गळ्यात सुपूर्द करण्यात येत आहे. मी यानंतर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गिरीशजी गांधी आणि त्यांच्या टीमला विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र भूषण पद्मश्री श्रीयुत अशोक सराफ यांचा सन्मान करावा. नागपूरकरांचा सत्कार असल्यामुळे हा असाच देखणा भव्य दिव्य असतो. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर 51,000 रुपयांचा धनादेश आपण आपले लाडके अशोक मामा यांना सुपूर्द करत आहोत. रसिक हो, आपण सगळे जाणताच की 4 जून रोजी आपल्या लाडक्या अशोक मामांनी 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आम्ही सर्व अभिनेते आणि अभिनेत्री त्यांना आदर्श मानतो. आमच्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला मामांसारखं या वयातही काम करता आलं पाहिजे. त्यासाठी मामांना जसं देवाने इतकं सुदृढ ठेवलेलं आहे, निरोगी ठेवलेलं आहे, आपल्या सगळ्यांचं प्रेम त्यांच्या प्रती असंच राहायला हवं. ही देवाकडे आम्ही अभिनेते अभिनेत्री कायम प्रार्थना करत असतो. आज या प्रसंगी 80व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या मामांचं 80 दिव्यांनी औक्षण होणार आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं. आणि त्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन तर्फे सौभाग्यवती भाग्यश्री बारसकर आणि त्यांच्या साथीनं 5 सवाष्णी अशोक मामांचं 80 दिव्यांच्या साथीनं औक्षण करणार आहेत. हरिः ओम आदितिर्योरदितिरन्तरिक्षमादितिर्माता सपिता सपुत्राः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वम् श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या वहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम् इषणन्निघाणमुम्म इघाण सर्वलोकम् इघाण जथे मां वाचं
शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय च प्रियो देवानां दक्षिणायै दातुरिह भूय समयं मे कामः समृद्ध्यकामुपमादो नमतु तच्चक्षुर्देवहितं पुरस्ताच्छुक्रमुच्यरत पश्येम शरदः शतं जीवेम शरदः शतको शृणुयाम शरदः शतं प्रब्रवाम शरदः शतमदीनाः स्याम शरदः शतं भूयश्च शरदः शतात् शतमानं भवेयुर्वै पुरुषः शतेन्द्रिय आयुरेवेन्द्रिय वीर्यमात्मन्धत्ते. जोरदार टाळ्या. अत्यंत भावनिक असा क्षण आहे, हृदय क्षण आहे. मंत्रघोषात 80 दिव्यांच्या साथीनं औक्षण झालेलं आहे आणि आपण आता आणखी एका भावनिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. कारण श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन तर्फे श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार आणि माजी महापौर श्री संदीप जोशी आणि त्यांची टीम माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत आता आपले लाडके अशोक मामा यांना एक भेटवस्तू शाल श्रीफळ आणि 1 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करणार आहेत. ही भेटवस्तू बघण्यासारखी आहे कारण ही भेटवस्तू तयार केली गेली आहे पुण्यातल्या तन्मय पेंडसे नावाच्या एका कलाकाराकडून. तन्मय पेंडसे हे नाव लक्षात ठेवा. आज महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारताच्या लाडक्या पंतप्रधानांकडे सुद्धा 27 भेटवस्तू ज्या कलाकाराने डिझाईन करून पाठवल्या आहेत तो आहे महाराष्ट्राचा पुण्यातला एक कलाकार तन्मय पेंडसे. त्याने ही खास भेटवस्तू अशोक सराफ यांच्यासाठी डिझाईन केली आहे. आधारवड किंवा वटवृक्ष मी जसं अशोक सराफ यांना मानतो, आमच्या अभिनय क्षेत्रातले आधारवड वटवृक्षासारखे भक्कम अशा अशोक मामांना सोनेरी वटवृक्ष आणि त्याच्या पारंब्यांना त्यांच्या चित्रपटांची पोस्टर्स तुम्हाला दिसतायत. असं हे देखणं भव्य दिव्य असं स्मृतिचिन्ह श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट नागपूर यांच्या वतीनं आपल्या अशोक मामांना सुपूर्द करण्यात येत आहे. मी सर्व प्रेक्षकांना काही क्षण बसण्याची विनंती करतो. तुम्हाला तिकडनं दिसत नसेल तरी बसा, कारण यानंतर आपल्याला अशोक मामा सत्काराला उत्तर देणार आहेत आणि आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचं मनोगतही आपल्याला ऐकायचं आहे. नमस्कार. हे मला आवडतं. पॉजला सुद्धा तुम्ही रिॲक्ट करता म्हणजे किती किती मोठी गोष्ट आहे बघा. माझ्या दृष्टीने मला उत्तर द्यायला उभं केलंय. उत्तर कसलं देणार मी तर निरुत्तर झालोय. एवढा मोठा जनसमुदाय मी नव्हता पाहिला कधीच. लोक गँगवे मध्ये बसून बघतायत, साईडने उभे राहिलेत, सगळे थिएटरच्या बाहेर उभे राहून ऐकतायत. तुमच्या अशा वागण्याने तुम्ही मी आहे त्याच्यापेक्षा मला मोठं केलंय. आजचा सत्कार जसा झाला तसा
कुठलाच सत्कार याआधी माझ्याकडे झाला नाही. हा माझा जो सत्कार, हा जो गौरव आहे, हा कायम माझ्या हृदयात राहील. मी कधीही विसरू शकत नाही. कारण माझा संबंध फक्त नाटका किंवा सिनेमा पुरताच तुमच्याशी आलाय हो. तसा मी काही इथे काही येऊ शकत नाही, तुमच्यात बोलू शकत नाही, मिळू शकत नाही, मिसळू शकत नाही. पण मी जे काही करतोय, मी जे काही आतापर्यंत केलं, ते तुम्ही गोड मानून घ्यावं. इतकी वर्ष, याच्यापेक्षा दुसरा आनंद आणि कुठला असणार माझ्यासाठी. आता हा तुमचा सत्कार पाहिल्यावर की मी असं निश्चित म्हणेन की मला आतून असं कुठेतरी फील होतंय की मी खरंच काहीतरी केलंय, कुठे काहीतरी केलं. मी जी काय माझी कला असेल ती सादर करून तुम्हा लोकांना विचारात घेऊन जे काही मी केलंय ते तुम्हा सगळ्यांना आवडलंय, याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने कुठलीही गोष्ट मोठी असू शकत नाही. तुम्ही ग्रेट आहात, खरंच मोठे आहात लोक. कारण आम्ही नेहमी आमच्या कलेपेक्षा आमच्या प्रेक्षकांना जास्ती मान देतो. कारण ते आहेत तर आम्ही आहोत. नाही तर आमची कला कोण बघणार आहे, कोण कौतुक करणार आहे. परत आपल्याला असे मुख्यमंत्री लाभलेत, त्यांना माझ्या सगळ्या गोष्टींचं कौतुक आहे. केवढा मोठा आहे माणूस मी. मला वाटतं चौथा प्रकार आहे हा त्यांच्याकडून मी सत्कार घेतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझा सत्कार 4थ्या वेळा झालेला आहे. त्यामुळे सत्कार माझ्या मनात कोरला गेलाय, तो असाच राहील यापुढेही. मी आता नाटक करेन की नाही सांगता येत नाही, पण सिनेमा जे काही करेन त्यावर तुम्ही असंच लक्ष ठेवावं. अर्थात तुम्हाला आवडेल अशा दृष्टीनेच मी ते करेन. कॉमेडी असेल की नाही सांगता येत नाही, पण वेगळं काहीतरी निश्चित करेन मी. माझा आता एक नवीन चित्रपट येतोय, आदी अनंत. वेगळाच रोल आहे त्यात. एका आजोबाची आणि त्याच्या नातवाची गोष्ट आहे. त्यात मी नातू. हसण्यासारखी गोष्ट आहे ना, बरोबर. त्यात मी आजोबा आणि संकर्षण कराडे माझा नातू. आणि यात आयुष्यात जे घडणारे प्रसंग आहेत, जे आपल्याला असं वाटतात की जे कठीण किती वाटलं तरी ते आपण करणं आपल्याला अपरिहार्य आहे, आणि ते केल्यानेच तुम्हाला आयुष्यात जे काय आहे ते साध्य होईल, अशा अर्थाचा तो पिक्चर आहे. तो अतिशय म्हणजे हृदय पिक्चर आहे असं मला वाटतं. नेहमीप्रमाणे नागपूरकर माझ्या या पिक्चरचं कौतुक करतील याबद्दल मला जरा देखील शंका वाटत नाही. कारण वेगळेपण हे जास्ती महत्वाचं आहे त्यातलं. कॉमेडी मी केली, अर्थात मी कॉमेडी केली, त्याला तुम्ही कॉमेडी म्हणालात आणि तुम्हाला ती आवडली, हा मोठी गोष्ट झाली. आता हे वेगळेपण सुद्धा तुम्हाला आवडेल असं मला कुठेतरी वाटतंय. अजूनही मी कुठेतरी असं म्हणतोय. तुम्ही ते प्रूव्ह कराल तेव्हा मी म्हणेन नक्की म्हणून. पण आजचा दिवस मी कधी विसरणार नाही. म्हणजे मी इथे आलो, मला यायचा वेळ मिळाला. अर्थात मला वेळ काढायलाच पाहिजे होता, कारण साहेबांच्या हस्ते माझा होता ना 4थ्यांदा.
यापुढेही असंच घडो. मला वारंवार नागपूरला येण्याचे प्रसंग येऊत असं मला वाटतं. तुम्ही नेहमीसारखं माझं कौतुक कराल याबद्दल मला बिलकुल शंका वाटत नाही. धन्यवाद. धन्यवाद. माझा उत्साह तुम्ही आणखी वाढवला आहे. मंडळी, आपण सर्व जाणता की श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं आजपर्यंत 279 अशा एकल मातांना दत्तक घेतलेलं आहे, ज्यांचं कोणी ना कोणीतरी कोविडच्या काळात हरवलं आणि अशा व्यक्तींपैकी एका एकल मातेचा उद्या नागपूरमध्ये विवाह संपन्न होणार आहे आणि त्यामध्ये कन्यादान करणारी व्यक्ती आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री. हा सगळा घाट ज्यांनी घडवून आणलेला आहे आणि जे इतकी वर्षे वेगवेगळ्या उपक्रमांमधून समाजाला देण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत आहेत ते म्हणजे आपले माजी आमदार संदीपजी जोशी. त्यांचा उद्या वाढदिवसही आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून एवढा मोठा उपक्रम इथे होतोय. हे सगळं कळल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आणि मी थोडासा शोध घेण्याचा प्रयत्न केला. संदीपजी आणि आपले लाडके मुख्यमंत्री नागपूरचे एकत्र लहानाचे मोठे झाले, त्यामुळे एक विचारांनी मोठे झाले. समाजाला आपण काही ना काहीतरी देणं लागतो या विचारांनी कायम फक्त आणि फक्त आपल्या समाजाचा, आपल्या बरोबरच्या माणसांचा विचार करत मोठे झाले. उद्या संदीपजींचा वाढदिवस आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलैला आपण साजरा केला. तुम्हाला माहिती आहे का 22 जुलै हा दिवस जगात कसा साजरा केला जातो? 22 जुलै 1947 रोजी स्वतंत्र भारताचा झेंडा कोणता असेल हे नक्की केलं गेलं. त्यामुळे 22 जुलै हा तिरंगा दिवस म्हणून साजरा केला जातो. 22 जुलै हा जागतिक ब्रेन डे म्हणजे बुद्धिमत्तेचा दिवस साजरा केला जातो. म्हणजे 22 जुलैला जो माणूस जन्माला आलाय तो देशाचा आणि बुद्धिमत्तेने आजूबाजूच्या लोकांचा विचार करत असणार हे नक्की आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलै याच्यात मला आश्चर्य वाटलं नाही, कारण हे सगळं तंतोतंत पाळणारे आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांनी आणि संदीपजींनी मिळून उद्या ह्या एकल मातेचा विवाह आणि कन्यादान करण्याचा विचार आपल्या समोर मांडलाय. जगासमोर एक मोठं उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांचं खरंच मनापासून कौतुक करायचंय. मला या निमित्तानं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना आणि त्यांना विनंती करूया की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या अतिशय सुंदर अशा अशोक मामांच्या नागरी सत्कार समारोहामध्ये हा सत्कार स्वीकारण्याकरता उपस्थित झालेले खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अशोक मामा, हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला, संकल्पित केला ते संदीपजी जोशी, आपल्या महापौर नीताताई ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी वखरे, आयुक्त श्री विपिनजी टनकर, सन्माननीय बाल्याभाऊ बोरकर, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ गांधी, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी मामांची मुलाखत घेतली, ते पुष्कर श्रोत्री, या ठिकाणी उपस्थित चरणसिंग ठाकूरजी, विलास डांगरेजी, डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामजी, दयाशंकर तिवारीजी, डॉक्टर शीतल महाजन, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो,
आपल्या सर्वांकरता हा भाग्याचा दिवस आहे की महाराष्ट्र भूषण, पद्मश्री आणि कित्येक विविध पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे असे अशोक मामा यांचा नागरी सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आज त्यानिमित्ताने त्यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा देखील ॲडव्हान्समध्ये या ठिकाणी आपण पार पाडला. त्याबद्दल मी संदीपजींचे, गिरीश भाऊंचे आणि अर्थातच नागपूर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना ज्यांनी मराठी सिनेमाची गोडी लावली असे अशोक मामा. मला आठवतं की 9व्या वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला गेलो आणि त्यावेळी धूमधडाका रिलीज झाला होता आणि मामा तो पाहण्याकरता जी गर्दी होती ती आज देखील मला आठवते आणि तो पाहून जो आनंद मिळाला होता तो आजही अवर्णनीय आहे. मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाहीये. ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला. खऱ्या अर्थानं मराठी सिनेमाला एक वेगळं वळण, एक वेगळी उंची, एक वेगळी लोकाभिमुखता ही मामांनी दिली आणि सलग अनेक सिनेमे सिल्वर जुबली होतात, गोल्डन जुबली होतात, आला की तो थिएटरमधनं निघतच नाही असा अनुभव मराठी सिनेमाच्या आयुष्यात जर कोणी आणला असेल तो अशोक मामांनी आणला. मग अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, सचिनजी असतील, या सगळ्यांनी आणि अर्थातच निवेदिताताईंचंही नाव घ्यावंच लागेल, या सगळ्यांनी जे निखळ मनोरंजन आपलं केलंय. कधी कधी मामांकडे पाहून असं वाटतं की ईश्वराने ज्यावेळेस मनुष्याचं प्रारब्ध लिहिलं आणि लिहिल्यानंतर जरा त्यांनी त्याचं अवलोकन केलं असेल आणि अवलोकन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे मनुष्याला तर फारच दुःख दिलं आपण जीवनामध्ये, खूप संघर्ष दिला आपण जीवनामध्ये आणि मग त्या मनुष्याच्या जीवनात काहीतरी आनंद तयार झाला पाहिजे म्हणून अशोक मामांसारख्या व्यक्तींना जन्म देण्याचं काम हे ईश्वराने केलं. आणि आपण सगळे पाहू शकतो की मामांच्या यशाचं रहस्य काय, तर हा एक असा नायक आहे की जो सहज आहे, त्याच्यामध्ये कुठली कृत्रिमता वाटत नाही, सहजतेनं कुठलीही भूमिका करणारे मामा. आणि आपला जो मराठी माणूस आहे हा वास्तविकतेत जगणारा आहे, तो स्वप्नातही वास्तविकतेत असतो आणि त्यामुळे त्या मराठी माणसाला मामांनी साकारलेल्या नायकामध्ये स्वतःचं अस्तित्व दिसलं, ते संघर्ष दिसले, ती वास्तविकता दिसली, त्या मर्यादा दिसल्या, त्या क्षमता दिसल्या, ते दुःख दिसलं, त्या सगळ्या गोष्टी, तो आनंद दिसला की जे एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे काही असतं ती प्रत्येक गोष्ट सहजतेने आपल्या नायकात देखील आपल्याला पाहायला मिळावी आणि असं वाटावं की आपल्यासारखाच आपला नायक आहे. हे जे काही मामांनी साकारलं ते मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मराठी माणसाला भावलं आणि त्यातून मामा हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुपरस्टार झाले. आणि मग जे त्यांनी धडाका लावला वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून, त्या ठिकाणी त्यांनी जो काही आनंद आपल्याला दिला तो खरोखर मला असं वाटतं की अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद आहे. अशी ही बनवाबनवी असेल किंवा पांडू हवालदार तर होताच, पण त्याच्यासोबत सखाराम हवालदार देखील आला आणि दोन्ही पिक्चरची
किंवा सिनेमांची पात्र आणि त्याच्यातली अभिव्यक्ती. म्हणजे मगाशी तुम्ही खूप चांगला प्रश्न एक आपल्याला विचारला की दादा कोंडकेंमध्ये आणि नंतरच्या या सिनेमामध्ये. मला असं वाटतं की खूप सुंदर प्रश्न होता की कशा पद्धतीनं हास्यरस हा बदलत गेला, त्याची पद्धती बदलत गेली, हे आपण खऱ्या अर्थानं बघितलं आणि एक वेगळं वळण या सगळ्या गोष्टींना देण्याचं काम हे मामांनी त्या ठिकाणी केलं. आणि अगदी एक डाव भूताचा मधला कनवाळू भूत जो मास्तुरेला किती सुंदर पद्धतीनं प्रेमानं त्या ठिकाणी आवाज देतो, अशा प्रकारचा तो जो भूत, तोही जो काही मामांनी ते सगळी जी पात्र साकारली. आणि एवढंच नाही तर ज्यावेळी आपण टीव्हीवरचे सिरियल्स बघायचो आणि सिरियल्स पाहण्यामध्ये म्हणजे अगदी वाट पाहायचो की कधी हे सिरियल येणार, त्यावेळी मामांचं हम पाच, ती फोटोमधली आई, मामांच्या 5 अर्काट मुली, हे जे हास्य निर्माण करायचं, मला असं वाटतं की हे तशी सिरियल्स किंवा तशा प्रकारच्या मालिका या आज कदाचित आपल्याला पाहायला मिळत नाही. इतकं सहजतेनं जीवनातल्या गोष्टींनी आनंद निर्माण होणं, त्यातनं हास्यरस निर्माण होणं, हे आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळायचं. आणि म्हणून वेगवेगळ्या मामांनी मराठीसोबत हिंदी सिनेमांमध्ये देखील भरपूर काम केलं. अगदी वेगवेगळे जे सिनेमे आहेत त्या सिनेमांमध्ये काम करत असताना भले त्या सिनेमाचे हिरो कोणी वेगवेगळे असतील, पण मामांची जी भूमिका होती त्यात मामांनी आपलं वेगळेपण येत्या हिंदी सिनेमामध्ये देखील प्रत्यक्ष आपल्या समोर हे निश्चितपणे दाखवून दिलं. आणि अर्थातच नाटकं ही तर मामांनी सांगितलं की पहिलं प्रेम हे त्यांचं नाटक. आणि त्यामुळे मगाशी सांगितलं की 12 वर्षानंतर त्यांनी पुन्हा नाटक सुरू केलं. हमीदाबाई की कोठीसारखं नाटक असेल किंवा या ठिकाणी व्हॅक्युम क्लीनर असेल, अशी वेगवेगळी नाटकं की ज्या नाटकांच्या माध्यमातून मामांनी रंगभूमीची सेवा तर केलीच, पण मला असं वाटतं की हे जे वेगळेपण आहे आणि हे आजही मराठी कलाकारांनी जपलंय की आजही या ठिकाणी कदाचित सिनेमात काम करणारे नट हे अधिक पॉप्युलर होत असतील, अधिक प्रसिद्ध होत असतील, पण तरी देखील त्यातल्या प्रत्येकाला अभिमान सिनेमात काम करतो याचा नाही आहे, मराठी रंगभूमीवर मी काम करतो याचा अभिमान अधिक आहे. हे आमच्या मराठी कलावंतांनी या ठिकाणी जपलंय. मामांनी काही सिरियस भूमिका देखील केल्या आणि त्या सिरियस भूमिका करताना मग ज्याचा उल्लेख झाला मी पुन्हा त्याचं रिपिटेशन करत नाही, पण त्या करताना देखील एक सिद्धहस्त अशा प्रकारचा जो अभिनेता असतो, खरं म्हणजे वर्षानुवर्ष मामांना एका अशा जॉनरमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की आपल्याला हसवणारे मामा, पण त्याचवेळी तेवढ्या सिद्धहस्तपणे त्यांनी आपल्या मनात प्रवेश करून आपल्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम देखील केलं. ही खऱ्या अर्थानं एक अभिनेता म्हणून त्यांची जी वर्सेटॅलिटी आहे, सर्व प्रकारचं काम करण्याची जी काही त्यांची क्षमता आहे, ती क्षमता आपण त्या निमित्ताने बघितली. एक व्यक्ती म्हणून देखील मामा अतिशय उत्तम अशा प्रकारचे व्यक्ती आहेत. सर्वांकडे लक्ष ठेवणार, छोट्यातल्या छोट्या माणसाला चांगलं वागवणार, त्याच्या अडीअडचणीला त्याला मदत करणार, अशा प्रकारचा केवळ उत्तम कलावंत नाही तर एक उत्तम माणूस म्हणून देखील मामांकडे आपण सगळे बघू शकतो. आणि म्हणूनच ज्यावेळी मामांना महाराष्ट्र भूषण मिळालं किंवा मामांना पद्मश्री ज्यावेळी मिळाली, मला असं वाटतं की अनेक वेळा शेवटी कुठल्याही व्यवसायात असलं तर थोडी रायव्हलरी असते. एखाद्याला पुरस्कार मिळाला तर दुसऱ्याला असं वाटतं की आपल्याला मिळाला नाही, पण मामा एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा अख्ख्या सिनेसृष्टीने त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला की योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी हा पद्म पुरस्कार मिळालाय, अशा पद्धतीनं सगळ्यांची भावना ही झाली. आणि म्हणूनच मलाही जसं मामांनी सांगितलं, एवढ्यात जवळपास या सव्वा वर्षात चौथ्यांदा मामांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली. मी स्वतःला अतिशय भाग्यवान मानतो. आणि मामा यापुढेही अनेक सत्कार होणार आहेत, कारण मला हे माहिती आहे की आज ऍडव्हान्समध्ये सहस्त्र चंद्रदर्शन झालंय, 1 वर्ष आधी झालंय ते, पण
आम्ही निश्चितपणे तुमची 100वी देखील साजरी करणार आहोत आणि ती 100वी साजरी करण्याकरता आम्ही राहू त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं. आणि त्याही दिवशी म्हणजे आज बघा पुष्करजी, तुम्ही जो या ठिकाणी त्यांचं जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीनेही किती आम्हाला आनंद दिला, किती आमचं मनोरंजन केलं, कधी आम्हाला अंतर्मुख केलं, कधी आम्हाला अतिशय हसवलं. या व्यक्तिमत्वातच असं काहीतरी आहे की ज्याला पाहिल्याबरोबर आपल्याला प्रसन्न वाटावं आणि छान आजचा दिवस चांगला जाणार अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. त्यामुळे निश्चितपणे ईश्वराने मामांना खूप दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं. आणि मामा, तुम्ही आता ठरवलंय सिनेमे करणार आहात, पण मला विश्वास आहे 5-7 वर्षांनी पुन्हा नाटकात तुम्ही उतरलेल्याचं माझं नाव बदला. तुम्हाला ती खुमखुमी येणार आणि तुम्ही रंगभूमीवर पुन्हा दिसणार आणि आम्ही ते नाटक पाहायला येणार हे या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा महापौरजी, आपलं महानगरपालिकेचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण शेवटी नागरी सत्कार ज्यावेळेस आपण करतो तो नागरी सत्कार हा महापालिकेने करायचा असतो. त्यामुळे महापालिकेने हा पुढाकार घेतला आणि अर्थातच मी संदीपजींचे अतिशय मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. वेगवेगळे कार्यक्रम कल्पकतेनं ते सातत्याने करत असतात आणि हा कार्यक्रम तर इतका सुंदर कार्यक्रम आहे की ज्यामुळे म्हणजे त्यांचा जेव्हा फोन आला तर मी त्यांना सांगितलंच, म्हटलं तुम्ही तारीख कुठली ठरवा, जी तारीख ठरवाल त्या तारखेला मी त्या ठिकाणी येईल. आणि आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.